प्रकाश लखलखला. दोन्ही गंधर्व अदृश्य झाले. पुष्कर आनंदित झाला. टाळी वाजवून त्याने दासीला देवयानीला बोलवायला सांगितले आणि त्याने वारुणीचा चषक उचलला. पुष्करकडून नलाने द्यूतात जिंकलेली गांधारी दासी अजून राणीवशात राहत होती. दमयंतीशी विवाह होईपर्यंत ती नलाची आवडती शय्यादासी होती. आताही नलाला वारुणी द्यायला तीच पुढे असे. पण दमयंतीमुळे आपण नलाच्या शेजेला पारखे झालो हे शल्य नेहमीच तिच्या उरात असे. नलाला भेटायला आला की पुष्कर तिला भेटत असे. तिचे दुःख त्याला माहीत होते. अव्हेरलेली स्त्री सुडाने पेटलेली असते. गोड बोलून पुष्करने तिला आपल्या बाजूला वळवून घेतले. पुष्करने तिला खूप द्रव्य देऊन नलाच्या वारुणीत एक मादक द्रव घालायला उद्युक्त केले. ते मादक द्रव इतके मृदू होते की त्याचा दुष्परिणाम दिसत नसे. त्यामुळे जास्त झोप येत नसे किंवा झोप जात नसे, पण मनप्रवृत्ती बदलत असे. ते द्रव घेतल्यावर एखादी लहान सहान गोष्ट अगदी सवयीची सुद्धा करायला माणूस विसरून जायचा. 2 महिन्यांनंतर त्या द्रवाचा परिणाम दिसू लागला. एक दिवस नल सायंसंध्येसाठी तयार झाला. त्याने लघुशंका केली आणि हातपाय धुतले, पण गांधारी त्याला वारुणीतून देत असलेल्या मृदू मादक पदार्थाच्या प्रभावामुळे आपले पाय संपूर्णपणाने स्वच्छ झाले की नाही ते त्याला समजले नाही. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा अस्वच्छच राहिला. संध्येला बसून तो आचमन करतो आहे तोवर त्याच्या अस्वच्छ अंगठ्यातून कली त्याच्या अंगात शिरला आणि आनंदाने विकृत हसला. कली आपल्या अंगात शिरला आहे हे नलाला कळलेच नव्हते. गंधर्व असल्यामुळे कली आपला एक अंश नलाच्या शरीरात ठेवून आपल्या नेहमीच्या रूपात बाहेर राहू शकत होता. एखाद्या अभेद्य किल्ल्याच्या तटाच्या खालून भुयार खणून जसे शत्रुसैन्य घुसते तसाच कली नलाच्या शरीरात शिरला होता. अशा परिस्थितीत कलीला कुठल्याही मानवाचे मन ताब्यात घ्यायला काही क्षणच लागले असते. पण नल धर्मपरायण होता. आयुष्यभर जप तप पूजा यज्ञ करून त्याचे मन कणखर झालेले होते. त्याच्या सुप्त शक्ती कलीच्या विरोधात उभ्या होत्या. त्यामुळे कलीने छद्म प्रवृत्तीचा अवलंब केला. शांतपणाने आणि स्थिर चित्ताने तो जिथे होता तिथेच राहिला. पण जसजसे दिवस उलटले तसतसा कलीचा प्रभाव कणाकणाने वाढत गेला. पुष्करच्या सांगण्यावरून गांधारीने मादक द्रव्यांची तीव्रता वाढवली होती.